मित्रांनो आता सकाळ झाली आणि रात्री आमचा जरा विषय झाला होता हातरणबद्दल. ॲक्च्युली हातरण घातलं सोडा मम्मीनेच, कारण ते जरा कामत होते एका आणि ॲक्च्युली ते बरोबर नाही, तिनं मला हातरून घालून देण्यास होता. मी घालतोय कधी कधी ती घालते, एवढा काही विषय नाही सोडा. तर आता झाले सकाळ आणि सकाळी बरी मस्तपैकी गरम पाणी पिले. मला माहितीच आहे गरम पाणी शरीरासाठी चांगलं असते. डेली पिते मी. कसली भाजी आहे तुम्ही सांगू शकता? तुला डीमार्ट माहिती आहे का? डीमार्ट कसला डीमार्ट माहीत नाही? डीमार्ट कुठं कोल्हापूरचं? हां कोणी बघितलं नाही. हां नाही ते कशासाठी आहे ते तर माहिती आहे काय? नाही. हां कशासाठी असते आता ते? आता काय दुकान आहे का काय आहे कळणार काय? डीमार्ट म्हणजे ते मोठं दुकानच असते. त्यात सगळे वस्तू कपडे बिपडे चपले बिपले बर आणि धान्य डाळी हां साबण बिबण सगळं मिळते. हां गेलीस कधी तिथे? कवर नाही जाऊया कधी? दिवाळीला जाऊया. दिवाळीला? दिवाळी चालू आहे की बाजार? दिवाळी जाण्या. हां. अरे ते किती खर्च येते म्हणता का? एकदा गेलीस की नाही कमीत कमी 3-4 हजार रुपयाचा खर्च. मग तेवढंच घेऊन जायचं, एकदमच घेऊन जायचं. आता इथं होत नाही आमच्या रामन गेल्यात. मग तेलाचा डबा त्यानं सगळं त्याला आणायचं कशान? जायचं ठेवलं ना, आणायचं कशात? हां मग एकदा बी जायनीस कधी? बघायलाच नाही तर जायला. वहिनीचं घर ती म्हणाली की वहिनी कुठे काही कावया नाही का? दुसरं काय आणायचं आहे आम्हाला? बघायला जायचं आहे. बघायला तिथं खरेदी केल्याशिवाय घराकडे लावून देत नाहीत. काय एकदा आत गेले की खरेदी करूनच बाहेर पडायचं तिथनं. मग काय साबण आणि हे आणायचं अंगठी. कमीत कमी 1000 रुपयाचं खरेदी करायला लागते तिथे. मग राहू दे बघायचं कवाचं. म्हटलं तर ना भाकरी शिकव म्हणून मला. रविवारी आता वेळ आहे काय काय सांग? मोडली सवरली काय झालं तर ते रविवारी करता येते. असं नाही असं सांगता येते ते. जाता शाळेला कसं सांगाय? पीठ मळाय शिकले की कसं येते काय होती भाकरी करते. पीठ एक जीव आहे पाहिजे पिठाचा, तवा होते. तू जाण जेवणार नाहीस? त्या कवर 10-5 झाल्यात बाय. तू पटपट आवरणार आहेस? तुझं आवरलंय? हा आवरलंय मला. एक तुकडा नुसता. मग आल्यावर जेवतो. मग एकट्याला जेव वाटत नाही म्हणून मग मला. काय करणार? जेवणार ते? तू जेवणार नाहीस? तेवढंच खाणं म्हणालोय ना. मग घे तुला मग वाढू काय? बटाटा जेवणार काय? बरं चल आल्यावर जेवतो मी. तू जेव. कशा पाटील ह्या मोबाईलवर. मग काय करावे? मला तर मी मगाशी म्हटलं जातं आता की अरे मला एकट्याला जेवायला नको वाटते. आणि ते खरंच आहे. एक दिवस असा वाजता की नाही, सकाळी मम्मीला मी सोडून आलो की सकाळी मम्मी जेवण पूर्ण करून जायचे आणि संध्याकाळी मम्मी आल्यानंतर म्हणजे 5-5:30 वाजता मला भूक लागायची. त्यावेळेला मी कम्प्युटरवर बसायचे दिवसभर काहीतरी काम करत. मग मला ते तसंच सकाळ म्हणजे दिवसभर उपाशीच असायचे मी. त्यामुळे म्हटलं एकट्याला जेवायला जायत नाही म्हणूनच. पण आता जेवायला पाहिजे मला, कारण बरोबर मला लक्षात राहत नाही की जेवायचं का नाही. आणि आत्ता बरोबर वाजल्यात 11:30 आणि मी अजून जेवायचं म्हणजे आत्ता मला लक्षात आलं की मी जेवायचं आहे असं होते. त्यामुळे मम्मी घरात असल्यावर जेवलेलं बरं पडते मला. तर फायनली मी आता जेवायला बसलो. आणि विषय काय तुम्हाला सांगतो, मी आता भाजी खायला कुठली माहिती भोपळ्याची मग तुम्हाला दाखवली होती. तर या भोपळ्याच्या भाजीचा विषय कसा असतो आहे की कुठं पण रँडमली उगलेलं असते किंवा आपण टोकनलेलं असते घराच्या आसपास. आणि ह्याला कुठल्याही प्रकारचं औषध फवारणी नसते महत्त्वाचं म्हणजे. त्यामुळे मला असल्या भाज्या लई आवडतात. आणि शेतातल्या ज्या काय भाज्या आहेत की नाही त्या लई आवडतात ज्याच्यावरती औषध फवारणी नसते हे ते असं. ते ऋतूला म्हणा. ऋतू आल्यात 12-12:30 वाजले असते. पायाला काय काय गुडघ्यात त्रास झाला आहे आत्ता काय बाबा? खरंच काय? मग आता 5-6 वर्ष, आता 2 वर्ष तरी घरातनं बाहेर नाही. त्या गाडी छकड्यात बसून तेवढी शेतात पात्री बघायला. हां चला येत नाही, वाका येत नाही, कमरण. काय गेला नाहीस तू शाळेला? नाही सांग की आता काय म्हणालच ना मम्मी नाही म्हणून जाय आणि कारण सांगितलंस ना. हां कुठला फोन? आता विषय काय बदलला सांग. विषय इकडे विषय काय बदलला? काय विषय बदलायचा नाही आहे. सांग की खरं खरं काय ते. पहिल्याचा. कुठला? पहिल्याचा. नाही शाळेचं विचारतोय मी. होय की होय रे. बदलतेस बाबा विषय तू. सांग की आता मम्मी खरोखर आली एकटा बसणार आहेस का तू? मग कारण लिहि खतरनाक आहे नी. होय मग
ए विरू काका आमचं चल घातलीस बॅग अडकलीस चला जाऊया ना नवा माझी शाळा कोण करणार घरातली अरे पडशील चला इकडे जायचं ना ह्या शाळेत काय ह्या शाळेत इकडच्या शाळेत जायचं कुठल्या शाळेत जायचं बालवाडी अंगणवाडी शाळेत तुला माहिती आहे का मज्जा काय होती आमची पहिला ही शाळा होती ही आम्ही बारको तुझ्याकडे होता की नाही त्यावेळी आमची शाळा ती होती ती बारकी शाळा ती होय चल मला दाखव तुझ्या शाळेचा रस्ता दाखव चल दाखव शाळेचा रस्ता मला पुढं चल हां अरे तू चप्पल जाणार नाहीस अरे बाबा म्हणते चला काय झालं म्हणलास मज्जा म्हणून आहे नी शाळेत मज्जा येत्या कसली मज्जा येते आहे नी अंगणवाडी आली बंडू जावे ते बघ काय काय जोडाल्यात होय नी तुझं आता पाचवं कसं असेल तुला बाईस नाही विचारू पण हिचा फोटो आहे की रडत्याला आजीसोबत सगळा काढलाय मी माहिती आहे का तुला काय पाऊस अरे वा विषय काय मित्रांनो मस्तपैकी वडापाव खायची इच्छा झालेली मग म्हटलं जाऊन वडापाव घेऊन या मग वडापाव खाला पण सोडा कारण तिथं जरा वातावरण झालेलं गर्दीचं म्हटलं तिथं काय आता व्हिडिओ करायला नको कारण शाळेची पोरं सगळी आलेली पुष्पनगरमध्ये मिळते वडा तिथं मग लगेच घेतला नाही आलो घरात आम्ही खाला पण आणि आता विषय काय की मला आता दसरा येणार की मग दसरा येणार म्हटल्यानंतर जरा असं आमची नियोजन लागते याचं सगळं जागरा वगैरेंचं मग आता ती मला जे सगळी जुळवाजुळव करायचं आहे मला कपडे एक शर्ट एक शिवा द्यायचं आहे त्याचं तिकडं जायला लागणार मला आता सध्या तर मस्त आहे मार्केटमध्ये तर विषय काय मित्रांनो की आता बरोबर 9:30 वाजले नाही मग आता रात्रीचं जेवण जेवणार आहे मी मस्तपैकी मम्मीला सांगितलं होतं की तुझ्या हातचा मस्तपैकी खिचडी भात कर म्हणून आणि गरम गरम खायचा तर झाला असा विषय की काय झालं शाळेचं 10वीचा उद्या काय झालं आहे फॉर्म अचानक भरायचं वाटतं मग गावातली सगळी पोरं एकदमच शाळेचे ड्रेस घालून सगळी फोटो काढायला आले आयडेंटिटी मग तिथे 1-2 तास माझं गेलं मला लागलेली भूक त्याच वेळी मग आता त्या पोरासनी तर तटून खिचडी ठेवणार म्हणून मी काय केलं फोटो काढले तर मग आता खिचडी भाताची वाट बघाले आणि मम्मी आता परत गरम करायला लागल्या आणि मग जेवायचं भांडी वाजली की हे तेच आरडत तुझा आवाज आला का नाही घरात आता मी दिवसभर एवढं घरात बोलतोय खरं अजिबात का नाही येत नाही त्या खोक्यातनं बाहेर पडत नाही काय नाही तुझा आवाज आला का नाही झमक्या कुठनं पण ये ना बाहेर येते लगेच गेलं बघा पाटणं आहे का नाईट वे उकळायला कशाला म्हणतात चरण पहिलं म्हणा लागते द्रुपद आलं कशाला बंद करायचं कशाला कोणी इकडे आहे करा बंद